नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला आपला टप्पा क्रमांक 2 मधला पहिला स्टेप जो आहे स्टेज 2 स्टेप 1 या टप्प्यामध्ये आपण इलेक्शन मास्टर मध्ये इलेक्शन आयडी तयार करणार आहोत आणि त्या इलेक्शन आयडीला त्या तालुक्यातल्या त्या इलेक्शन आयडीला आपल्या युजरशी मॅप करणार आहोत. आपण मतदार यादीचे 4 टप्पे पाहिले. प्राथमिक टप्पा आपण यापूर्वी केलेला आहे, त्याच्यामध्ये कंट्रोल चार्ट तयार करणं हे आपणाला दाखवलेलं होतं आणि आता मला असं वाटतं की आपण अचूक कंट्रोल चार्ट तयार केलेले असतील. आता आपण दुसऱ्या टप्प्यात येणार आहोत, प्रारूप यादी. प्रारूप यादीमध्ये काही टप्पे आहेत, त्यातला पहिला टप्पा आपण बघणार आहोत. इथे याच्यामध्ये आपण इलेक्शन मास्टर तयार करणं हा पार्ट 2 मधला स्टेप 1 आहे. तुमच्या तालुक्यात ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, सार्वत्रिक असो अगर पोटनिवडणूक असो, त्या सर्व ग्रामपंचायतीचे मास्टर मेनू मध्ये इलेक्शन मास्टर या सब मेनू भरणे. तुम्हाला आता एक इलेक्शन आयडी मिळाला असेल, आपण पाहूया हे काय आहे. तुम्हाला एक इलेक्शन आयडी मिळालेला असेल. उदाहरणासाठी मी सातारा तालुका घेत आहे, तर तुम्हाला सर्वांना एक इलेक्शन आयडी आयोगाकडून पाठवण्यात आलेला आहे तालुक्याला. तालुक्याचा आयडी नसेल मिळालेला कारण तुमच्याकडे ग्रामपंचायती कमी असतील, तर तुम्ही जिल्ह्याचाच आयडी वापरावा. आता मी लॉग इन करतोय, त्याच्यामध्ये युजर आयडी आणि पासवर्ड टाकतोय आणि हा कॅप्चाचा नंबर टाकतोय आणि मी लॉग इन होतोय. आता हे मी लॉग इन झालेलो आहे. आता इथे सिलेक्ट करताना तुम्हाला एकच ग्रामपंचायत दिसते, अकाळे 40 नंबर अकाळे. ओके, कंटिन्यू. म्हणजे अकाळे ग्रामपंचायत ही ऑलरेडी मॅप झालेली आहे. आता ह्या इंटरफेसला तुम्ही येता, ह्याच्यामध्ये हे मास्टर मेनू मधला इलेक्शन मास्टर आहे. याआधी तुमच्याकडे तुमच्या कुठल्या कुठल्या ग्रामपंचायती आहेत त्या तयार पाहिजेत. जसे अकाळेला 40 नंबर आयडी मिळाला होता. आता ह्याच्यानंतरची ही ग्रामपंचायत आंबाळे, त्याच्यानंतर आंबावडी बुद्रुक, त्यानंतर अतीत आणि आवाडेवाडी. आता मी या 4ही ग्रामपंचायतीची इलेक्शन आयडी तयार करतो. तर पहिली आहे आंबाळे. तर आंबाळेचं बनवूया आपण. अवघड नाही आहे, तुम्हाला मोठा वाटत असेल फॉर्म. अंबाळे लिहा. अंबाळे इथे येणार. पुढे तुमचं डिव्हिजन घ्या, जिल्हा घ्या, तालुका घ्या, लोकल बॉडी कोणती आहे ती घ्या, कट ऑफ डेट घ्या 1 ऑगस्ट, ड्राफ्टची डेट घ्या 26 ऑगस्ट, ऑब्जेक्शन 27 ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात जाऊन 3 सप्टेंबर करा. ऑब्जेक्शनची वेळ आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 ऑफिसच्या वेळेमध्ये आहे. आणि फायनल प्रिंटिंगची यादीची डेट आहे तुमची 14 सप्टेंबर. आता हे सर्व मॅन्डेटरी होते बघा, इथे सर्व लाल स्टार दिलेले आहेत, त्याच्यामुळे या मॅन्डेटरी गोष्टी होत्या. बूथ प्रिंटची डेट, वोटिंग कधी होणार ती डेट अजून ह्या डिक्लेअर झालेल्या नाहीत. त्या जेव्हा डिक्लेअर होतील तेव्हा आपण त्या नोंदवू. आणि या नोंदवण्याची गरज अशी आहे की जेव्हा आपण वोटर स्लिप प्रिंट करणार किंवा बूथ वाईज यादी प्रिंट करणार त्यावेळेला या डेट्स त्या प्रिंटवर आल्या पाहिजेत, म्हणून हे आपल्याला नोंदवायचे. पण इथे शेवटी एक बघा, इथे लाल ॲस्ट्रिक दिलेला आहे, म्हणजे हा मॅन्डेटरी आहे. तर तुम्ही यादी कोणत्या प्रकारे करणार, तर वॉर्ड वाईज करणार. आणि सबमिटचं बटन दाबा. 63 नंबरचा आयडी मिळालेला आहे. तुम्ही अंबाळेच्या समोर 63 लिहून टाकावं. त्याच्यानंतर सातारा अशा प्रकारे हा 64 नंबरचा आयडी आपण तयार केलेला आहे, त्याची नोंद करून घ्या कुठेतरी. अतीत आवाडवाडी. तर आता आपण अतीत करूया. नंबरचा आयडी बनलेला आहे 65. आणि आता आवाडवाडी तोही बनवतो मी. आवाडवाडी पुणे 7. तर इथे आपला 66 नंबरची बनलेली आहे. हे सेव्ह करून ठेवा. या आयडीज नंतर आपल्याला लागणार आहेत. तुमच्या तालुक्यात ज्या ग्रामपंचायत निवडणुका आहेत त्या सर्वांचे आपण इलेक्शन आयडी तयार केलेले आहेत वेबसाईटवर जाऊन. आणि हे जे आयडी आहेत इलेक्शन मास्टर बनल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगळा इलेक्शन आयडी मिळेल, त्याची आपल्याकडे नोंद करून ठेवा एका एक्सेल मध्ये. ती आपण करून ठेवलेली आहे.
आता आपण तिसऱ्या टप्प्यात बघूया. आता आपण हे जे इलेक्शन आयडीज तयार केलेले आहेत तुमच्या तालुक्यातले जितके ग्रामपंचायत असेल, 5 असतील, 10 असतील, 50 असतील किंवा 100 असतील, त्या सर्वांच्या इलेक्शन आयडी तयार करून घ्याव्यात. आणि आता ते इलेक्शन आयडी आपल्या युजर नेमशी कसं काय मॅपिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. सोपं आहे, फक्त लक्षपूर्वक पहा. आता मी पुन्हा वेबसाईटवर जातो. लॉग इन झाल्यानंतर आता इथे सध्या एकच ग्रामपंचायत आहे, पण आपल्याला आता आपल्या तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायती दिसल्या पाहिजेत, तरच त्यांचे कंट्रोल चार्ट आपण वेगवेगळ्या तऱ्हेने त्या ग्रामपंचायतीत रेकॉर्ड करू शकतो. छोटी प्रोसिजर आहे. मी ऍडमिन मध्ये या. इथे या ऍडमिन मास्टर मेनू मध्ये युजर मास्टर मेनू आहे, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारे येईल आणि इथे अनेक युजर्स असतील. इथे काही चिंता करू नका. युजर मास्टर मध्ये जाऊन इथे तुमचा आयडी टाका. सातारा TH टाकतो मी. अप्लाय म्हणून करा. अप्लाय केल्यानंतर इथे तुमचा आयडी आलेला आहे. युजर आयडी नंबर 40 आहे तुमचा. सातारा तहसील. ईमेल आयडी हा आहे. मोबाईल नंबर हा आहे. याच्यात जर तुम्हाला काही चेंजेस करायचे ते करू शकता. आता एडिट बटन दाबा. एडिट बटन दाबल्यानंतर युजर आयडी आहे, फुल नेम आहे, सातारा आहे, तहसीलदार आहे, इंडिया आहे, या सर्व गोष्टी आलेल्या आहेत. आता इथे या असाइन इलेक्शन आयडी मध्ये आलात तर आपण आता हे आव्हाडवाडी सिलेक्ट करा आणि इथल्या ॲरोने तो इकडे आणा. बघा, अकाळे आधी ऑलरेडी मॅप्ड होता, त्याच्या खाली आव्हाडवाडी आला. मग अतीत मॅप करा, त्याला इकडे घ्या. मग आंबवडे बुद्रुक मॅप करा, त्याला इकडे घ्या. अंबाळे मॅप करा, त्याला इथे घ्या. आता आपले जेवढे आहेत ते सगळ्या 5च्या 5 आलेले आहेत. तुमच्याकडे जर 50-100 असतील तर त्या सगळ्याच्या सगळे मॅप करून घ्या इथे आणि सबमिट करा. पण हे करताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे इलेक्शन आयडी जर तुम्ही खूप तिथे ग्रामपंचायती असेल, इलेक्शन आयडी विसरला असाल तर तुम्हाला इथून त्या ट्रेस करून त्याप्रमाणे मॅपिंग करायचंय. आणि एखादा राहिला तरी काही चिंता करायची गरज नाही. तर आता इथे तुम्ही असाइनिंग मध्ये तर घेतलेलं आहे सगळं. हे पहा, असाइनिंग मध्ये या सगळ्या गोष्टी तर घेतलेल्या आहेत. आता इथे येऊन तुमचा जो काही पासवर्ड आहे तो टाका. तो पासवर्ड एकदा कन्फर्म करा. तर आता मी पासवर्ड टाकला, पासवर्ड कन्फर्म केला आणि सबमिटचं बटन दाबलेलं आहे. आणि आता युजर अपडेटेड सक्सेसफुली. आता तुम्ही लॉग आउट व्हा. आता तुमचे सगळे इलेक्शन आयडीज मॅप झालेले आहेत. आता आपण पुढच्या टप्प्याला जाऊ. पुढच्या टप्प्याला जाण्याआधी मी तुम्हाला दाखवतो इलेक्शन आयडी मॅप झालं म्हणजे काय झालेलं आहे. आपण एकदा लॉग इन करू. आता इथे बघा, जेव्हा सिलेक्शन येतो ना, आयडी सिलेक्शन करा, तर इथे बघा 5 आयडी झालेले आहेत. आता तुम्हाला ज्या ग्रामपंचायतीचं भरायचंय ती ग्रामपंचायत सिलेक्ट करा. सपोज मी अंबाळे सिलेक्ट करतो, कंटिन्यू करतो आणि मग त्याच्या वॉर्ड मास्टर मध्ये जाऊन त्याचे वॉर्ड्स तयार करतो. तर अशा प्रकारे आपलं स्टेज नंबर 2 मधला स्टेप नंबर 1 इथे पूर्ण झालेला आहे. पुढचा व्हिडिओ स्टेप नंबर 2 चा पुढचा व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करा. धन्यवाद.